सत्य, ठळक व निर्भीड, सक्षम न्यूज। जत येथे जगताप गटाच्या स्वाभिमानी मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद। विलासराव जगताप यांची जोरदार बॅटिंग। जिल्ह्याचा कळीचा नारद जयंत पाटीलच असा गंभीर आरोप माजी आमदार विलासराव जगताप यांनी जत येथील सांगली लोकसभेचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्या प्रचारार्थ जगताप गटाच्या स्वाभिमानी गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता। या मेळाव्यामध्ये जोश दिसून आला। कार्यकर्त्यांनी आपली मते देखील मांडली। यामध्ये साहेब सांगेल तो पक्ष असे म्हणत कार्यकर्त्यांनी साहेब आम्ही तुमच्याशी एकनिष्ठ आहे असे सांगितले। काल माझ्यावर हल्ला झाला, मी काय नाही बैठकीकडे होतो। आज नेहमीप्रमाणे 1-2-3 गावं केलो आणि जिरगा ते मिरवाडीच्या दरम्यान रस्त्यावर माझ्यावर लोकांनी हल्ला केला आणि हल्ला केल्यानंतर लोक गेले कुठे माहिती आहे तुम्हाला? हे गेले संजय काकाकडे गेले। का गेले संजय काकाकडे? म्हणजे आम्ही म्हणून म्हणलं संजय काका गुंड पोसायचं काम करतोय आणि आमच्यासारखी माणसं मोकळेपणाने आज फिरायला लागले। ह्यांना दहशत निर्माण करायची आणि या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही फिरू नये म्हणून आमच्यावर एक दडपण आणायचं काम एक खासदार संजय काका करायला लागले, हे लक्षात ठेवा तुम्ही। त्यामुळे अशा धमकेला किंवा कुठं दगड टाकला, कुठं हांटर मारलं, हे मारलं, या अशा धमकीला भीत नाही। आणि जर तुमची तयारी असेल सांगून करायची तर आमची पण त्याला तयारी आहे। आता काय झालंय, सरकार म्हणा आम्ही म्हणा आम्ही जरा रिटायरच्या अवस्थेत आहे आम्ही। खरं म्हणजे ज्यावेळेला विलासराव जगताप होता त्यावेळेला तुम्ही जर ही मस्ती केला असताना तिथल्या तिथं तुमचे हातपाय मोडून तुमच्या हातात दिले असताना, परंतु आज ती अवस्था राहिलेली नाही। मानसिकता भरपूर आहे पण शारीरिक क्षमता जी लागते भांडायची ती आज या वयाच्या 76व्या वर्षी आमची शारीरिक क्षमता कमी झालेली आहे। त्यामुळे तुमच्यासारखी माणसं आमच्या अंगावर यायला लागले। काय झालं, हत्ती मस्त ताकदवान आहे पण म्हातारा राहायचा आणि म्हणजे कुत्री भुकायला लागले तर आमच्या अंगावर यायला लागले। त्या कुत्र्याला आवरा म्हणावं संजय काकाला, हे गुंडगिरी करायचे दिवस नाही, ते तुम्ही थांबलं पाहिजे। परिणामाची पर्वा न करता एक राजकारण करण्याची सवय गेली 40 वर्षे मी करतोय आणि गेली 40 वर्षात अनेक उलटापलट्या झाल्या तरी सुद्धा मी म्हणजेच पक्ष मांडणारे माणसं आज 40 वर्षामध्ये माझ्या बरोबर प्रचंड आज दिसते जणू सवाय प्रचंड संख्येने उपस्थित आहेत। केवळ तुमची ताकद म्हणजे आमची ताकद आहे आणि आज आपल्या दोघांची ताकद मिळून आपल्याला विशाल दादाला मोठ्या प्रमाणात निवडून द्यायचं आहे। ते काम तुम्हाला येत्या याच्यात करायचं आहे। आपल्याला काय दिलं का तुम्ही सांगा, आणि ते मान इकडे तिकडे करते, होय का नाही हे नक्की आम्हाला कळत काय होय म्हणतोय का नाही म्हणतोय, काही करत नाही। मी सांगते टेंबू ताकारे म्हैसाळ मी आणली, अरे 40 वर्ष झाले बाबा त्या योजनेला, कधी तू डुकून कधी बघितलंयस का तिकडं? आणि आमची म्हैसाळ विस्तारित योजना जी 48 गावची, त्या 48 गावासाठी आम्ही पहिल्यांदा इथं बैठक घेतली सर्व पक्षी, त्याच्यानंतर उपोषण केलं, त्याच्यानंतर रस्ता रोको केलं आणि शासनाला आम्ही तंबी दिली की जर तुम्ही म्हैसाळ विस्तारित योजना जर मंजूर नाही केली तर आम्ही बहिष्कार टाकू। या तिन्ही बैठकीला किंवा पाणीदार आमदार जे आज पेपरला बातमी देते ते कुठे गेला होता संजय काका पाटील। मान हलवण्या पक्ष यानं काही केले नाही, त्यामुळे त्याच्यावर आता विश्वास ठेवण्याची गरज नाही। चालू पैसे इथं 5 वर्षात 29 कोटी, या अलीकडच्या आधीच्या 5 वर्षात किती मिळालं याचा काय आकडा आम्हाला माहिती नाही। म्हणजे वर्षाला साधारणतः 7 कोटी रुपये यांनी नफा मिळवला। काय यांचं शेतीचं उत्पन्न आहे? काय यांचं उत्पन्न 6 कोटी वर्षाला मिळवणे इतपत आपण बरेच इथे शेतकरी सगळे आहे। म्हणजे लोकांच्या मुंड्या मोडून लोकांच्या मगाची 7-12 तुम्हाला अर्थ कळला नाही त्याचा, लोकांच्या जमिनी गाठणं, लोकांना दम देणं आणि इस्टेट गोळा करणं, याच्याशिवाय संजय काकांनी काही केले नाही। आणि म्हणून त्याने 5 वर्षात 29 कोटी रुपयाची ज्यादा इस्टेट जमा केली, हे पेपरला आलेलं आहे। सगळे शेतकरी म्हणतोय आपल्याला एक माहिती आहे की नाही, आपल्या दावणीला मान हलवलेलं जनावर आपण कधी बांधत असतो, हे बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती येतं। मग आता हे मान हलवणारा जे प्राणी आहे त्याला काय केलं पाहिजे हे तुम्ही ठरवायचं आहे। आम्ही म्हणतो हे पार्सल आले आता चुकून, आता 10 वर्ष आपण वाईट अनुभव घेतलाय, या भविष्यकाळामध्ये याचा वाईट अनुभव घ्यायची आपली इच्छा नाही। आपल्याला एक चांगलं उमदं नेतृत्व ह्या ठिकाणी आणायचं आहे। ह्या सगळ्याचा कळीचा नारद कोण आहे तुम्हाला माहित आहे। ही सगळी जी खेळी केली ती जयंत पाटलांनी केलेली आहे। गोरपडे सरकारने ते जरा दाबून बोलले तिथं, पण मी उघड सांगतो तुम्हाला या कळीचा खरा नायक जो आहे तो जयंत पाटील आहे। आणि मला सांगा ह्या जिल्ह्यामध्ये 2 पक्ष प्रमुख आहे, तिसरा बीजेपी आहे, एक राष्ट्रवादी आहे, एक काँग्रेस आहे।
राष्ट्रवादी आज स्वतःला तिकीट मागत नाही, काँग्रेसवाले मारत होते त्यांना दर्जा दिला गेला. या सगळ्या खेळी संजय राऊताच्या थ्रू जयंत पाटलांनी केलेले आहे.